नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2014 रोजी झालेली पेपर 1 मधील मराठी विभागातील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवातीला आहे खालील उत्तरा वाचून त्या खालील प्रश्न क्रमांक 31 ते 34 ची उत्तरे पर्यायातून निवडा। उत्तर आहे आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते। व्यक्ती व समाजात परिवर्तन घडविणारे ते एक साधन मानले जाते। बर्ट्रांड रसेलनाही तसेच वाटत होते की शिक्षणाने व्यक्ती बदलेल आणि व्यक्ती बदलली की समाजही बदलेल। प्रारब्धवादी समाज व्यवस्थेला परिवर्तन कधीही मान्य नसते। स्थितिशीलता ही तिच्या अधिप्रेरणा असते। आधुनिक काळातील गतिमानता या स्थितिशीलतेचा हादरा देते। गतिमानता हे आधुनिक काळाचे मानचिन्ह आहे। त्याचा परिणाम शिक्षणासारख्या एका महत्त्वाच्या घटकावरही झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे सामाजिक जाणीवा निर्माण करणारे साधन मानले। शिक्षण हे माणसाला विचारते, त्याच्या बुद्धीची जोपासना करते, त्याच्या अस्तित्वाची त्याला जाणीव करून देते। अस्तित्वाची जाणीव हे मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे। डॉक्टर बाबासाहेब तिचे महत्त्व पटवून देताना म्हणतात की उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास मनुष्य बलहीन होऊन अल्पायुष्य होतो। तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणे दुसऱ्याचा गुलाम होतो। तर हा झाला उतारा। तर या उत्तरावर आधारित प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 31, आधुनिक काळाचे मानचिन्ह कोणते? पर्याय आहे परिवर्तन, स्थितिशीलता, गतिमानता, प्रारब्ध। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गतिमानता। प्रश्न क्रमांक 32, मानवी जीवनातील मूलभूत जाणीव कोणती? पर्याय आहे बुद्धीची जोपासना, अस्तित्वाची जाणीव, शिक्षणाची जाणीव, शरीराचे पोषण। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अस्तित्वाची जाणीव। प्रश्न क्रमांक 33, शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे साधन आहे? पर्याय आहे स्थितिशीलतेचे, सामाजिक व आर्थिक विकासाचे, व्यक्ती व सामाजिक परिवर्तनाचे, सामाजिक जाणीव निर्माण करण्याची। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्थितिशीलतेचे। प्रश्न क्रमांक 34, शिक्षणाच्या अभावी मनुष्य काय होईल? पर्याय हे प्रारब्धवादी, अल्पायुषी, परिवर्तनवादी, दुसऱ्याचा गुलाम। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दुसऱ्याचा गुलाम। प्रश्न क्रमांक 35, ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय आहे त्याज्य, स्वीकार्य, गृहीत, घेण्यास योग्य। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 त्याज्य। प्रश्न क्रमांक 36, माधव भित्रा नाही या वाक्याचे अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणते? पर्याय माधव भित्रा आहे, माधव शूर आहे, माधव शूर नाही, असे नाही, माधव भ्याड आहे। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 माधव शूर आहे। प्रश्न क्रमांक 37, पिसू या शब्दाचे योग्य अधिकवचन कोणते? पर्याय आहे पिसुवा, पिसे, पिसवा, पिसा। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पिसवा। प्रश्न क्रमांक 38, पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? पर्याय आहे मी रस्त्यात पडलो, आरोही लाडू खाते, आज भाऊबीज आहे, सुनील उद्या जाईल। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आरोही लाडू खाते। प्रश्न क्रमांक 39, डोंगरा एवढी हाव, तिळा एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? पर्याय आहे खूप हाव असणे, महत्त्वाकांक्षा असणे, महत्त्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे, डोंगर व तिळाची तुलना करणे। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महत्त्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे। प्रश्न क्रमांक 40, कोणी कोणास हसू नये या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? तर पर्याय आहे प्रश्नवार्थक, दर्शक, संबंध, अनिश्चित। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अनिश्चित। तर ही होती मराठी विभागातील प्रश्न 40 प्रश्न। आता त्या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।